मणक्याचे आजार होतात आणि नस दबणे हा जो आजार आता आजकालच्या जीवनामध्ये प्रचलित झाला आहे, तो आजार निर्माण होतो. ॲलर्जीचे आजार मेन म्हणजे निर्माण होतात. त्याच्यामध्ये सर्दी पडसा आहे, वारंवार सर्दी पडसा, खोकला येणे, दमा आणि पुन्हा अजून त्वचेचे आजार ज्यामध्ये शीतपित्त आहे, अर्टिकेरिया, आमवात आहे, ज्यानं संधिवात, आमवात ज्यामध्ये सांध्याला सूज येते, सांधे वाकडे होतात. अशा प्रकारचे अनेक आजार ॲसिडिटीने तयार होतात. म्हणून आपण ह्या ॲसिडिटी समूळ नाश केला पाहिजे. ॲसिडिटी पूर्णतः बरी केली पाहिजे. हे मी या संदर्भात आपल्याला सांगत आहे. म्हणून आता ॲसिडिटी आपल्याला पूर्णतः कमी करायचं काय करावं लागेल? सर्वप्रथम ॲसिडिटी का होते हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ॲसिडिटी ही आपला अग्नी मंद झाल्यामुळे होते. म्हणजे आपली पचनशक्ती मंद झाल्यामुळं त्याच्या पचनाची पॉवर कमी झाल्यामुळे होते. म्हणून आपल्याला पचनशक्ती वाढवावी लागेल. त्यासाठी काय करावं लागेल? तर आपल्याला व्यायाम करावा लागेल. व्यायामामध्ये आपल्याला काय करावं लागेल? तर चालावं लागेल. चालण्यामुळं आपल्या आतड्याला मूव्हमेंट होऊन आपल्या आतड्याची हालचाल वाढते आणि आपली अन्नपचन क्रिया सुधारते.